नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. माणूस हा गेले अनेक शतकं घड्याळाचा वापर करत आहे. ॲक्टिव्हिटी मॅनेजमेंटसाठी अनेक वर्षांपासून माणूस घड्याळांचा वापर करतो आहे. युरोप असू द्यात किंवा जगभरातच शोध जरी युरोपात लागला असला, चीनमध्ये लागला असला, असं जरी सांगितलं जात असलं तरी वेळेचं महत्त्व हे संपूर्ण जगाला माहिती आहे. आणि या वेळेला किती महत्त्व आहे तर आपण काहीही केलं तरी ती वेळ आपण कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळंच वेळेवरती अनेक गोष्टी करण्यासाठी आपण घड्याळाचा वापर करत असतो. आपल्या भारतामध्ये देखील प्राचीन काळापासून घड्याळाचा म्हणण्यापेक्षा कालगणनेचा वापर खूप प्राचीन काळापासून केला जातो आहे. वैदिक काळापासून याचा एक उत्कर्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यानंतर पंचांग आलं, कालगणना त्यानंतर अधिक विस्तृत झाली. परंतु भारतीयांचं म्हणावं असं स्वतःचं वैदिक अशा पद्धतीचं जी वैदिक परंपरा आहे तर त्याचं असं कोणतंही घड्याळ नव्हतं. कालगणना होत होती आपल्याकडे, मात्र कुठल्याही पद्धतीचं असं आपलं एक स्वतंत्र असं घड्याळ नव्हतं. मात्र आता ती उणीव श्री विनायक बेडेकर सरांनी भरून काढलेली आहे. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मी बोललो ते बरोबर आहे ना, की जी वस्तुस्थिती आहे की आपलं स्वतःचे असं एक घड्याळ नव्हतं जे आता आपल्याकडे आलेलं आहे. आणि या घड्याळाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी एकाच वेळी पाहायला मिळणार आहेत. या घड्याळाबद्दल तर आपण जाणूनच घेऊया, पण सर स्वतःचा परिचय एकदा. हां, नमस्कार. मी विनायक बेडेकर, पुण्याचा आहे. आणि आत्ताच या दीपकजींनी सांगितलं त्या घड्याळाचा उद्घाटन समारंभ उज्जैनमध्ये हनुमान जयंतीला या 2 एप्रिलला पार पडला. आणि त्याची एक क्लिप बघून दीपकजींनी उत्साहाने अगदी मला लगेच संपर्क करून सांगितलं की ही माहिती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे चॅनलचे विशेष आभार की ही माहिती लोकांपर्यंत त्यांच्या माध्यमातून पोहोचते. तुम्ही काय करता, तुमचा परिचय? तर मी बेसिकली मॅथमॅटिक्स ग्रॅज्युएट आहे. एक फार मोठं धार्मिक असं खूप वैदिक धार्मिक कुटुंब जरी नसलं तरी सांस्कृतिकदृष्ट्या एक सगळ्या कल्चरल गोष्टी सांभाळणारं, आपल्या मुहूर्तशास्त्र सांभाळणारं, घरातले आहार विहार विचाराच्या दृष्टीने आपले सांस्कृतिक सगळ्या गोष्टी सांभाळणारं एक ठीकठाक कुटुंबामध्ये जन्म झाला. त्याच्यामुळे अगदी लहानपणापासून घरात साधी सत्यनारायणाची पूजा असली तरी मग ती याच दिवशी करायची, या वेळेवरच करायची. हे जे लहानपणापासून संस्कार मिळाले ते मग जसं टीनेजेस मध्ये आलो तशी मग ती क्युरिओसिटी असते प्रत्येकाची की बाबा नाही हे याचं कारण काय. तो एक 16-18 वर्ष वयाचं असं का करायचं येणारे प्रश्न असतात. त्याच्यातनं मग त्या क्युरिओसिटीतनं सुरुवात झाली की मग त्याच्यातनं सगळ्यात पहिल्यांदा फलक ज्योतिषाची आवड लागली की बाबा एवढा लांब कुठंतरी बसलेला तो गुरु एवढूसा दिसतोय, त्याचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम करायचा, काय संबंध. असा एक स्वाभाविक जो युथला पडणारा प्रश्न असतो. त्याच्यातनं मग आधी फलक ज्योतिषाचा अभ्यास सुरू झाला वयाच्या 17-18व्या वर्षी. मग त्याच्यातनं सुद्धा ते अभ्यास करताना मग व्यवहारात लक्षात आलेल्या गोष्टी अशा की अरे हे खरं तर दिसतंय, पण प्रॅक्टिसमध्ये दिसताना प्रत्येक ज्योतिषाचं प्रत्येक प्रेडिक्शन येताना काही खरं वाटत नाही. मग अजून जिज्ञासा निर्माण झाली त्याच्यामध्ये की बाबा नक्की काय. मग लक्षात आलं की नाही याच्यात अजून डेप्थ मध्ये जायला पाहिजे, ॲक्युरसीच्या दृष्टीने. पण मग त्या अभ्यासामध्ये असं कुठंतरी लक्षात आलं की नाही याचं बाबा हे खूपच गहन शास्त्र आहे. म्हणजे त्याचा फलक ज्योतिषाच्या दृष्टीने म्हणजे माझ्या आयुष्यात काय होईल, घर कधी होईल, बंगला कधी होईल, लगीन कधी होईल, एवढ्या पुरतं मर्यादित शास्त्र नाहीये. ज्या शास्त्राच्या आधारावर आपल्या संस्कृतीतल्या महानतम ऋषींनी विविध शास्त्र विद्या आणि कलांचं निर्मिती केली आणि ज्याच्यामुळे आपण या संस्कृतीबद्दल अभिमान बाळगतो, त्या सर्व शास्त्रांचा मूलाधार म्हणजे ही कालगणना आहे. त्याच्यातनं आपण फलक ज्योतिषीय दृष्ट्या आपल्या व्यक्तिगत याच्यासाठी गायडन्स घेतो, ही चांगली गोष्ट आहे. बरोबर. पण त्याच्यातही इतकं काही फोफावलेलं आहे आज की आपल्याला त्यातला गायडन्स घेताना काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. उगाच आपण कुठेतरी बघितलं आणि उघडे ठेवून घ्या आणि बरं त्याच्यात नाही परत एक मर्यादा काय येते
की आता समजा आपण रोल प्ले करायचं म्हणलं, समजा तुम्ही आता माझ्याकडे एक फलज्योतिषी म्हणून आलेला आहात, काहीतरी हे गायडन्स घेण्यासाठी की बाबा मी असं काम करतोय, याच्यात यश कितपत मिळेल, कधी सुरू करू वगैरे असं काहीतरी गायडन्स घ्यायला आलेले आहे. बरोबर. आता समोर तुम्ही जेव्हा विचारता तेव्हा फलज्योतिषी सुरुवातीची जी 2-4 वाक्य बोलतो की आता तुमच्या कुंडलीप्रमाणे गुरु अष्टम स्थानी आहे आणि राहू त्या स्थानी आहे, त्याच्यामुळे मग असा असा परिणाम आहे. यातलं काय कळतं तुम्हाला? काहीच नाही कळत. मग ऍक्च्युअल गुरुजी जे काही बोलतायत, पंचांगाचं ज्ञान असलेला फलज्योतिषी व्यक्ती जे काही बोलतोय तो त्याच्या पहिल्या 2-4 वाक्यांचा अर्थ समजला तर तुम्ही जास्त व्यवस्थितपणे ते फॉलो तरी करू शकता. बरोबर. मग अशा सगळ्या गोष्टी, ही एक छोटं एक्झाम्पल सांगितलं मी. तसंच मग आपण जर म्हणतो की मी आता जसं म्हणलं की भारतीय शास्त्रविद्या आणि कला या सर्वांचा मूलाधार ही कालगणनाच आहे. मग आपल्याला जर ही ओढ असेल की नाही बाबा आपण आपले सांस्कृतिक पुनर्स्थापना केली पाहिजे, भारतीय जीवनशैली परत याच्यात आली पाहिजे व्यवहारात, तर ती काय आली पाहिजे म्हणजे की बाबा जी भारतीय शास्त्र विज्ञान आणि कला ज्या काही निर्माण झाल्या, आज तुम्ही मला फॉर एक्झाम्पल सांगा की मी हा जो मुद्दा मांडतोय शास्त्र आणि कलांचा, की भारतातल्या कुठल्याही स्पॉटला तुम्ही उभे राहा, त्या स्पॉटला तिथून 50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठलं ना कुठलं अजूनही अफलातून शिल्प बघायला मिळतं की जे बघून आपण आश्चर्यचकित होतो की अरे 1000 वर्षापूर्वी दगडातून ही चमत्कार कसा काय घडवला लोकांनी. मग याचाच अर्थ असा आहे की माझ्याच कुठल्या तरी पूर्वजांनी 50-100 पिढ्या जे प्रत्यक्षात उभं केलंय समोर, ते समजण्या इतपत सुद्धा माझी आज क्षमता राहिलेली नाही. कारण का तर मधले 1000 वर्ष जे डिस्ट्रक्शन मध्ये आक्रमणाच्या छायेखाली गेलेले 1000 वर्ष आहेत, त्याच्यामध्ये ते ब्रेक झालेलं आहे. मग आपल्याला आपली संस्कृती परत हवी असेल तर ही शास्त्र परत समजली पाहिजे, समजायला सुरुवात झाली पाहिजे. जेव्हा हे नॉलेज पुढच्या पिढ्यांपर्यंत जाईल तेव्हा ते शास्त्र समजायला सुरुवात होईल 1-2 पिढ्यांमध्ये. मग 1-2 पिढ्यानंतर कोण एक व्यक्ती जरी असा उभा राहिला की नाही असं शिल्प मी परत घडवून बघतो, ही स्फूर्ती मिळाली तरी मी केलेल्या कष्टाचं साफल्य आहे त्याच्यामध्ये. असं प्रत्येक क्षेत्रात शिल्पकला हे एक उदाहरण दिलं. संगीत शास्त्र झालं, नौकानयन शास्त्र झालं, नौका बांधणी शास्त्र झालं, वास्तू रचना शास्त्र झालं. म्हणजे वास्तुशास्त्र नावाची एक थोडीशी गोष्ट फोफावलेली आहे, त्याच्यातही खूप मिक्सचर झालंय आजकाल की बाबा या दिशेला हे असावं, त्या दिशेला ते असावं. स्वाभाविक गोष्टी पाळाव्यात, पण जसं फलज्योतिषाबाबत सांगितलं तसंच या बाबतीतही फार जोखून घ्यायला पाहिजे आणि ते जोखताना आपल्याला थोडंफार तरी त्यातलं समजलं पाहिजे. आता मला एक आपण मुख्य विषयाकडे वळूयात. हे जे कालायन, हे जे डिजिटल पद्धतीनं आता जे आपल्याला घड्याळ दिसत आहे, याची निर्मिती कशी झाली? हां, मग हे आत्ता तुम्हाला जे मी म्हणलं की लहानपणापासून त्याची उत्सुकता लागली, गोडी लागली. मग तो अभ्यास करताना ज्या पॉइंटला मला हे लक्षात आलं की हे फक्त फलज्योतिषापुरतं मर्यादित नाही आहे, हे आपल्या सर्व शास्त्रांमधल्या सर्व कलांमधला हा मूलाधार आहे. मग तो मूलाधार शोधण्यासाठी काय केलं पाहिजे तर पंचांगाचा अभ्यास. मग तो पंचांगाचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की ही कल्पना मला कुठे सुचली ती सांगतो. साधारण 20 वर्षापूर्वी की त्यावेळेला 2003-2005च्या दरम्यान रेल्वेनी येता जाता वगैरे सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात झाली होती रेल्वेचं टाइम टेबल अशा मोठ्या डिजिटल LED बोर्डवर दिसायला सुरुवात झाली होती. तिथे जाता येतं, रोज रेल्वेने येणं जाणं व्हायचं. तिथे जाता जाता एकदा क्लिक झालं असं डोक्यात की अरे अशा पद्धतीने पंचांग जर लोकांना समजलं तर जास्त इझिली समजेल. मग तिथे ती पिन 20-22 वर्षापूर्वी कधीतरी घोळायला लागली. मग ऍक्च्युअल कल्पना अशी सुचली की नाही, आपल्या या कन्व्हेन्शनल घड्याळामध्ये काय आहे, एक अज्युम्ड टाइम आहे. 12 तासाचं ते सर्कल आहे, त्याचे 2 राऊंड झाले की 24 तास पूर्ण झाले अहोरात्राचे. ते फक्त जस्ट एक स्केल आहे.
किती पिरियड गेला हे मोजणारं ते स्केल आहे. आपलं पंचांग ज्ञान तर याच्या शेकडो पटीने मोठं आहे. मग तेच जर अशा घड्याळ फॉर्मॅटमध्ये मिळालं लोकांना तर जास्त चांगलं होतं. त्यातून ही कल्पना सुचली 15-16 वर्षापूर्वी. बरं. मग ती सुचल्यानंतर त्याच्यावर काम सुरू केलं. मग सुरुवातीला त्याच्या अगदी गिअर सिस्टीम बनवण्यापासून राशी मंडल कसं फिरतं, नक्षत्र मंडल कसं फिरतं, कुठल्या ग्रहाची गती कशी असते याचं पंचांगाच्या अभ्यासामुळे ज्ञान बऱ्यापैकी झालं होतं आणि अभ्यास चालूच होता. मग त्या ह्याच्यातनं मग ती 12-13 वर्षापूर्वी मी अगदी त्याच्या गिअर सिस्टीम बनवण्यापासूनची कामं केलेली की बाबा कधी लाकडी गिअर बनवून बघ, कधी फायबरचे गिअर बनवून बघ, कधी मेटल मधले बनवून बघ. ते सगळं करत करत मग प्रवास सुरू झाला होता. आत्ता एक 6 वर्षापूर्वी मी इंट्रोडक्टरी एक काढलंही होतं घड्याळ की त्याला नॉर्मल घड्याळापेक्षा एक 4-5 गिअर जास्त होते नक्षत्र मंडलाचे आणि चंद्र आणि सूर्याचे त्याच्या गतीचे गिअर्स जास्त होते. मग ते 6 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस केलं आणि त्याच्या खाली जो आत्ता याच्यात जो डिजिटली सगळं दिसतंय आपल्याला हे सगळं न्यूमरिकली दिसेल असा न्यूमरिक LED डिस्प्ले होता त्याच्यावर. अल्फा न्यूमरिक जो असतो ज्याच्यावर फक्त लेटर्स आणि नंबर्स दिसतात तो डिस्प्ले होता त्याच्या. म्हणजे अनालॉग प्लस इलेक्ट्रॉनिक असं मॉडेल मी 6-7 वर्षापूर्वी काढलं सुद्धा. त्याच्या प्रोडक्शनचा विचार पण सुरू केला. पण मग लक्षात आलं की टेक्नॉलॉजी टोटली ट्रान्सफर होतीये डिजिटलकडे आणि इझिएस्ट वे आहे तो लोकांपर्यंत. पण 6-7 वर्षापूर्वी स्थिती अशी होती की तुम्ही 6-7 वर्षापूर्वीचे मार्केटमधलं प्राइसिंग सुद्धा जर बघितलं तर घरातला साधा 32 इंची टीव्ही सुद्धा साधारण 1.25 ते 1.5 लाख रुपयाला मिळत होता. मग ते 6-7 वर्षापूर्वी डायरेक्ट डिजिटलवर उतरून उपयोग नव्हता. 1.5 लाखाचं घड्याळ कोण घेणार घरात वापरायला. मग साधारण 4 वर्षापूर्वी एकदम ड्रास्टिकली त्या प्राइजेस कमी झाल्या. 32 इंची टीव्ही साधारण 35-40 हजाराच्या आसपास मिळायला लागला. त्यावेळी मी कन्फर्म झालो की हा दिस इज द राईट टाइम टू गो डिजिटल. मग 4 वर्षापूर्वी त्या डिजिटलवरचं काम सुरू केलं. आताही थोडं प्राइस थोडी जास्त आहे आपल्या घड्याळाची पण ती कॉस्ट कटिंग करत जसं माझं चर्निंग सुरू होईल जेवढं सामान्य लोकांना परवडेल अशामध्ये तुम्हाला आणायचा प्रयत्न आहे. आता किती प्राइस आहे? आता हे जे बघताय याची प्राइस आहे 28,000. बरं. घरगुती मॉडेल आपण 1 फूट साईज पासून ते 2.5 फूट साईज पर्यंत वेगवेगळे 3-4 मॉडेल काढणार आहे. त्याची प्राइस रेंज असणार आहे 10,000 पासून 30,000 पर्यंत. आणि कम्युनिटी सेंटर मॉडेल जे लॉन्च केलंय जे आता लगेच मी विक्री सुरू केली आहे ज्याची ते कम्युनिटी सेंटर मॉडेल म्हणजे मंदिरं, शाळा, कॉलेज, आरोग्य संस्था, योगा क्लास, संगीताचा क्लास अशा ठिकाणी महत्वाचे ठिकाणं तिथली प्राइसिंग आहे 50,000 पासून पुढे. म्हणजे 32 इंची जो असतो डिस्प्ले तो 50,000 पासून सुरू होतो. आता मला सांगा की आता आपण या घड्याळाकडे वळूयात. मला आता हे सांगा की हे काम कसं करतंय आणि आता मुहूर्त काय आहे किंवा आता सद्यस्थिती काय आहे हे मला तुम्ही. आता आपण घड्याळ बघताना हे दक्षिणेच्या भिंतीवर घड्याळ लावावं हे माझं सजेशन आहे सर्व लोकांना. त्या याच्यानुसार आता आपण हे दक्षिणेच्याच भिंतीला लावलेलं आहे. ओके. आणि लेआउट 24 तासाचं आहे. म्हणजे दक्षिणेच्या भिंतीवर लावलं आणि 24 तासाच्या लेआउटमध्ये ही एक्झॅक्ट आपल्याला पूर्व दिशा मिळते, ही पश्चिम दिशा मिळते. ओके. म्हणजे हे सूर्योदय स्थान आहे. म्हणून या घड्याळाचा 00 पॉइंट हा आहे. नॉर्मल घड्याळामध्ये आपल्याला हा 00 पॉइंट बघून सवय असते. ते आपले बघण्यामध्ये थोडीशी मॉडिफिकेशन करायला लागेल. 12चा जो टाइम आहे त्याला आपण 0 टाइम नॉर्मल घड्याळातला 9ची जी पोझिशन आहे ही 00 पोझिशन आहे आपल्या घड्याळासाठी. ओके. इथून घड्याळ सुरू होतं. म्हणजे इथूनच भारतीय कालसंस्कार मनावर करण्याची माझी इच्छा आहे की सूर्योदयाला दिवसाची सुरुवात होते रात्री 12 वाजता नाही. ओके. बरं. म्हणजे आत्ता मग ह्याला नक्षत्र आणि राशी मंडल दिलेलं आहे. हे नक्षत्र आणि राशी मंडलाला ऍट ऍक्च्युअल गती आहे. म्हणजे मी आत्ता घड्याळ बघताना या पूर्व क्षितिजावर आता ही कन्या रास संपली आणि तुळ रास सुरू झाली. एक्झॅक्ट आपण बोलताना बरोबर मिडला आहे. बरोबर. म्हणजे आपण बोलता बोलता तुळ लग्न सुरू झालं.
असा त्याचा अर्थ झाला. बरं. लग्नबिंदू म्हणजे काय? पूर्व क्षितिजावर जी रास आहे ती म्हणजे लग्नबिंदू. बरं बरं. मग हे एकदा लक्षात आलं की आता विथ रिस्पेक्ट टू मी कुठे कुठलं राशी आहे, कुठलं नक्षत्र आहे हे ऍट ऍक्च्युअल स्पष्ट दिसतंय त्याला. ओके. याच्या आतमध्ये हे सगळे ग्रह आपापल्या जागी दाखवलेले आहेत जे ऍट ऍक्च्युअल आहेत. म्हणजे हा सूर्य आहे, आता थोड्या वेळाने सूर्यास्त होईल, हा पश्चिम दिशेच्या खाली गेलेला दिसेल, हा सूर्य आहे. बरोबर. हा बुध, शनी आणि मंगळ हे तिन्ही आता अस्त झालेले आहेत, पश्चिम क्षितिजापासून खाली आहेत. हा केतू आहे, हा शुक्र आहे, हा चंद्र आहे, हा गुरु आहे, नाही हा इथे राहू आहे, हा केतू आहे. बरं ठीक आहे. म्हणजे 9 ग्रह ज्या पंचांगात ग्रह स्थिती असते. याच्यात आता हे जे खालचं पण हा एक याच्यातला अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावी वाटते. हे देवनागरी आकडे जे आहेत हे घटिका आहेत. ओके. म्हणजे आपले जी जुनी युनिट्स होती घटिका, पल, विपल, आज मॉडर्न डेज मध्ये आपण आवर्स, मिनिट्स, सेकंड्स याच्यामध्ये काळाला समजतो आपण. बरोबर. तर आपली जुनी जी युनिट्स होती हजारो वर्षापासूनची ती घटिका, पल, विपल ही आहे. ओके. मग हे देवनागरी आकडे जे आहेत हे घटिकांचे आहेत. ओके. आणि इंग्लिशमध्ये जे आकडे लिहिलेत ते आवर्सचे आहेत. म्हणजे हे सकाळचे 6, हे दुपारचे 12, हे संध्याकाळचे 6, हे रात्रीचे 12. आणि कम्पॅरेटिव्हली लगेच समोर दिसलं की दुपारचे 12 म्हणजे 15 घटी, संध्याकाळचे 6 म्हणजे 30 घटी. बरं. तर मला घटी, पल, विपल काय आहे हे वेगळं कुठं लेक्चर घेऊन सांगत बसायची गरज नाही, बघणाऱ्याला लगेच समजून जातं. अरे इतके वाजले म्हणजे इतक्या घटिका झाल्या. बरं. आता या काट्यांचा जो स्पीड आहे, आता तुम्ही आल्यावर घड्याळ बघितल्यावर पहिल्यांदा म्हणलात की हा काटा जास्त सेकंड काटा फास्ट चालतोय. त्याचं कारण असं की याचा स्पीड आपण घटी, पल, विपल प्रमाणे दिलाय. ओके. वापरणाऱ्याला दोन्ही पद्धतीने वापरता येणार आहे. ज्याला हा स्पीड आवर्स, मिनिट, सेकंड्स मध्ये पाहिजे तो घेऊ शकेल. ज्याला हा स्पीड घटी, पल, विपल मध्ये ठेवायचा तो घेऊ शकेल. ओके. याचं फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता 5:47 झालेले आहे. इंग्लिश याच्यानुसार 5 कुठे येत आहे, हे 4 वाजलेल्याचे, हे 6 वाजलेल्याचे, याच्यामध्ये 5ची जागा आहे. त्याच्या पुढे हा काटा आहे. बरोबर. म्हणजे तास काट्याचं झालं. मिनिट हे मिनिट आता तुम्हाला दिसणार नाही कारण याच्यावर मी घटीपल मध्ये लावलेलं आहे. आवर्स, मिनिट, सेकंड्स यानुसार खाली दिसतंय, हे इथे दिसतंय. आणि घटी आता किती झाल्यात? 29 घटी. हा 29 वर काटा आहे. ओके. बरं. हा इथे 29 आहे. नंतर हा मिनिट काटा कुठे आहे? पलवर. हा 1 पल, आता 1 पल झालेला दिसतोय. बरोबर. आणि याला स्पीड जो आहे तो विपलचा आहे. हे बघा 40, 45, ते आलं लक्षात माझ्या, 50 आलं लक्षात. आलं लक्षात. बरं. अजून याच्यामधनं काय काय समजतंय आपल्याला? आता आयन कुठलं चालू आहे? उत्तरायण चालू आहे. ऋतू कुठला चालू आहे? वसंत ऋतू आहे. येणारा सूर्योदय, येणारा सूर्यास्त. ओके. आता हा बार सुद्धा आता ऍक्टिव्ह नाहीये. ओके. पण तो करू आम्ही, म्हणजे जशी विक्री सुरू होईल. नाही, हे मला सांगा, हा जो सूर्यास्त आहे तो आजचा आहे की उद्याचा आहे? उद्याच नाही, आजचा सूर्यास्त व्हायचा आहे अजून. हा तेच मी विचारतोय की हे 6:27 आज सूर्यास्त आहे. बरं. आता याच्यामध्ये नक्षत्र कुठलं आहे, काय हे कसं? नक्षत्र कुठलं आहे हे चंद्रावरून ठरतं. चंद्र कुठल्या नक्षत्रात आहे तो आता चंद्र मृग नक्षत्रात गेलेला आहे आता. ओके. हे बघा इथं खाली नक्षत्रामध्ये मृग आहे. कधी आहे? रात्री 11:59 तो मृग नक्षत्रात दिसेल. ओके. तुम्ही रात्री 12 नंतर बघितलं तर हा चंद्र त्याच्या पुढे सरकलेला दिसेल, मृगाच्या पुढे. हे जे घड्याळ आहेत हे सौरगणनेप्रमाणे काम, तिन्ही सौर, चांद्र आणि नक्षत्र. ओके. तिन्ही एकत्र. त्याच पंचांगामध्ये तेच तर आहे की सौर, चांद्र आणि नक्षत्र तिन्ही पद्धतीचं गणित एकाच ठिकाणी बघायला मिळतं. हे वैशिष्ट्य आहे आपल्या संस्कृतीचं. बरं. पण याच्यामुळं लोकांना तुमचा नेमका उद्देश काय की हे कशा पद्धतीने लोकांना एक्झॅक्टली आता कितीही आपण धर्म परंपरेपासून कितीही थोडेसे लांब गेलेलो आहो असं जरी आपल्या समाजवर्तनात दिसत असलं तरी अजून 30 ते 35% लोक या पारंपरिक मुहूर्त वगैरे हे सगळं व्यवस्थित पाळतात.
की समजा मगाशी जसं तुम्हाला म्हणलं की बाबा तुम्ही माझ्याकडे आल्यावर मी समजा तुम्हाला सल्ला दिला की बाबा तुम्ही गुरुवारचा उपवास करत जा, तर करतात आणि श्रद्धेने व्यवस्थित करतात लोक. बरोबर. आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याच्यात कशी सुधारणा अपेक्षित आहे आपल्याला, की मगाशी जसं सांगितलं तुम्हाला की समजा मी समजा तुम्हाला सल्ला दिला की काय बाबा गुरुवारचा उपवास करत जा, तर आज काय होतं, आजची लाईफस्टाईल ही 24 तासाची झालेली आहे. बरोबर. आपण कधी घरी परत जाऊ आपल्यालाच माहिती नसतं. बरोबर. समजा तुम्हाला घरी पोचायला 10:30-11 वाजले, सगळी कामं उरकून, आणि आता आज मी तुम्हाला समजा गुरुवारचा उपवास सांगितलाय, समजा आज बुधवार आहे, आणि 11 वाजता गेल्यावर तुम्ही विचार काय करता मग, अरे पटकन फ्रेश हो, गुरुवार सुरू होईल, मला उपवास काही खाता यायचं नाही. ती चुकीची कन्सेप्ट आहे ना. बरोबर. गुरुवार कधी सुरू होतो, सूर्योदयाला. येणारा सूर्योदय हा गुरुवार आहे, हे आपल्या धर्मशास्त्रानुसार. बरोबर. आणि वाराची कन्सेप्ट सुद्धा आता सूर्योदयानंतर आपल्याकडचं सगळे कालगणना जे आहे ते सुरू होते. बरोबर. सूर्योदय हा वाराची सुरुवात आहे. बरोबर. म्हणजे गुरुवार येत्या सूर्योदयाला सुरू होणार आहे. त्याच्यामुळे असं टेन्शन घेऊन काहीतरी विचित्र करण्यात अर्थ नाही. तुम्ही त्या याच्यानुसार या छोट्या छोट्या गोष्टी जरी समजायला लागल्या माणसाला, तरी त्याच्यातनं होणार काय आहे की जे नॅचरल ट्युनिंग आहे, नैसर्गिक चक्रांशी, नैसर्गिक सायकल्सशी जे बॉडी टोन मॅच झालेला असला पाहिजे, तो मॅच करायला अशा पद्धतीचा परसिव्हरन्स उपयोगाचा होणार आहे. आता होतं काय, या कन्व्हेन्शनल घड्याळामधनं वेळ कळते आपल्याला, म्हणजे नक्की काय होतं, फक्त एवढंच कळतं की हा काटा इथं गेला की मला उठायचंय, हा काटा तिथं गेला की मला जेवायचंय, हा काटा तिथं गेला की मला झोपायचंय. म्हणजे ऍक्टिव्हिटीज मॅनेजमेंटचा स्केल आहे. तेच मी सुरुवातीला शब्द वापरला की ऍक्टिव्हिटी मॅनेजमेंट साठीच आता सद्यस्थितीला फक्त घड्याळाचा मोस्टली वापर होतो. व्हेअर ॲज त्याचा नैसर्गिक सायकलशी काय संबंध आहे. आणि एक कल्पना करा की समजा माझ्या घरात अशा पद्धतीचं घड्याळ आहे, आणि घराघरात लहान मुलं आहेत, अगदी नुकत्याच जन्मलेल्या बालकापासून ते कॉलेज गोईंग युवकापर्यंत वेगवेगळ्या एज ग्रुपच्या प्रत्येक घरात आहेत. लहानपणापासून हे घड्याळ बघायला मिळणं, बरोबर, की घड्याळ बघितलं की मला कुठं कुठला स्टार आहे कळतंय. बरं. हे जे विजन क्रिएट करेल ना, तो निसर्ग चक्रांशी जास्त त्या मुलांना ट्यून करेल. बरोबर. आता तुम्ही निसर्ग चक्राचा उल्लेख केला म्हणूनच माझा प्रश्न आहे की पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला घड्याळं नव्हते ग्रामीण भागामध्ये, तरी सुद्धा लोकांना कळायचं की पाऊस कधी पडणार आहे, किंवा दुष्काळ असणार आहे का यंदा, किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत ज्या धर्माशी संबंधित आहेत किंवा हवामानाशी संबंधित आहेत, त्या गोष्टी समजायच्या. मग त्या कशा समजायच्या? एक्झॅक्टली. आता याची सुरुवात मी इथून करीन की जोशी हे सरनेम आपल्याला काश्मीर पासून केरळ पर्यंत सगळीकडे बघायला मिळतं. म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये जोशी सरनेमचे लोक आहेत. तर जोशी हा मुळात ज्योतिषी या शब्दाचा अपभ्रंश आहे. म्हणजे जसं प्रत्येक गावामध्ये तिथल्या अक्षांश रेखांशानुसार पंचांग तयार करणारे जे लोक होते, जे ज्योतिषी होते, त्यांचं गावातलं ते पद होतं की ते गावातला हा पंच आहे, हा सरपंच आहे, हा पाटील आहे, हा असं आहे, हा ग्रामदेवतेचा पुजारी आहे, हे जे सगळे विभागणी होती, त्याच्यातलं त्या गावचं पंचांग बनवणारा जो व्यक्ती होता त्याला ज्योतिषी म्हणलं जायचं. मग तो गाव ज्योतिषी, त्या ज्योतिषी या शब्दाचा अपभ्रंश जोशी. बरं. मग ते म्हणजे त्या गावचा त्या स्थानाला अनुकूल असलेलं पंचांग हे प्रत्येक गावी बनवलं जात होतं. आज गेल्या 200 वर्षात काय होतंय की समजा मी महाराष्ट्रामध्ये होतं असं की महाराष्ट्रीयन माणूस मॅक्झिमम दाते पंचांग वापरतो, काही जण टिळक पंचांग वापरतात, काही रुईकर पंचांग वापरतात, काही राजंदेकर पंचांग वापरतात, काही लेले शास्त्रींचं पंचांग वापरतात. त्या प्रत्येक पंचांगामध्ये थोडाफार फरक असतो मुहूर्ताच्या याच्या इंटरप्रिटेशन बाबत. पण सर्वमान्य आणि लोकप्रिय आहे ते दाते आहे. बरोबर. तर होतं कसं, समजा मी आता पुणे सोडून गेलो तर दाते पंचांगामध्ये पुणे आणि सोलापूरला उपयुक्त आहे ते छापलेलं आहे. बरोबर.
पण मी समजा उद्या कलकत्त्यामध्ये स्थायिक झालो तर खरं तर मी कलकत्त्याच्या अक्षांश रेखांशानुसारचं पंचांग बघायला पाहिजे. बरोबर. पण होतं काय की माझी श्रद्धा आहे दाते पंचांग बघण्याची, म्हणून मी कलकत्त्यात बसून सुद्धा तेच टाइम फॉलो करण्यात अर्थ नाहीये. हा, पंचांग दातेंचंच वापरा तुम्ही, पण त्याच्यावर काल संस्कार जो आहे तो कळला पाहिजे की बाबा सूर्योदय मी पुण्यात बसून जो मला दाते पंचांगात दिसलेला छापलेला सूर्योदय कळतोय, मी कलकत्त्यामध्ये बसल्यावर त्याच्या आधी 50 मिनिट माझा सूर्योदय आहे, कारण मी कलकत्त्यात आहे. हे कळलं पाहिजे. हे जरी ज्ञान संवर्धन झालं लोकांचं नवीन याच्यानुसार, तर तुम्ही कुठलं पंचांग वापरा हे नक्कीच. म्हणजे दाते पंचांग म्हणजे मुळात पंचांग करत्यांना मला विशेष धन्यवाद द्यायचे. त्यांनी हे सगळं सांभाळून ठेवलं. म्हणजे केवळ आजच्या पंचांग करत्यांना नव्हे, त्यांच्या 1000 वर्षापासूनच्या पिढ्यांना. बरोबर. की एवढ्या आक्रमणाच्या काळात त्यांनी हे मूलभूत शास्त्र जपून ठेवलंय की ज्याच्या आधारावर आपण सांस्कृतिक पुनर्रचनेचा स्वप्न बघू शकतो. बरोबर. बरोबर. त्याच्यामुळं माझा हा दाते पंचांग योग्य की टिळक पंचांग योग्य हा वाद नाही, तो वेगळा विषय आहे. बरोबर. त्यामुळं या पंचांगकर्त्यांना अगदी त्यांच्या सर्व पिढ्यांना माझं साष्टांग दंडवत आहे. बरं, मला सांगा, आता अनेक लोकांना प्रश्न असतो. आता अगदी तुम्ही आता पंचांगाचं सांगितलं, पण कॅलेंडरमध्ये पण कधी कधी चंद्रोदय वेगळा दाखवलेला असतो, सूर्योदय वेगळा दाखवलेला असतो. मोस्टली चतुर्थीला हा लोकांना अनेकांना प्रश्न पडतो आणि हल्ली लोकांना विचारतात की मग आज चंद्रोदय कधी आहे. मग ती काही लोक 5 मिनिटं आधी, काही लोक 5 मिनिटं नंतर सांगतात. ते कॅलेंडरमध्ये बघितलेलं असतं. बरोबर. याच्यामध्ये ते कशा पद्धतीने दिसतं की आज चंद्रोदय कितीला आहे? आता आपण जे बनवलेलं आहे हे केतकी गणित पद्धतीने बनवलेलं आहे. म्हणजे पंचांग बनवण्याच्या काही पद्धती आहेत, त्याच्यातली सगळ्यात पॉप्युलर आणि विश्वासार्ह पद्धत जी आहे त्याला केतकी गणित म्हणतात. त्या पद्धतीनुसार बनवलेलं आहे. पण याच्या अपग्रेडेशन्स मध्ये आपण हर एक पद्धतीचे फॅसिलिटी देणार आहे. ओके. म्हणजे हा जो तुम्ही डिफरन्स म्हणताय की वेगवेगळ्या पंचांगानुसार त्या सूर्योदय किंवा चंद्रोदयाच्या वेळेमध्ये थोडाफार असतो आणि तो मिनिट 2 मिनिटाचा फरक असतो. बरोबर. आणि हा, इथे एक आवर्जून मला सगळ्यांना सांगावं वाटतं की गेल्या 5-10 वर्षात असे विषय जास्त यायला लागलेत, कारण लोक सांस्कृतिक पुनर्स्थापनेच्या दृष्टीने जास्त सेन्सिटिव्ह झालेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यात आपण मिसगाईड होता कामा नये कुठे. मुळात आपली संस्कृती अशी नाही की तुमच्या घरी आज लक्ष्मी पूजन झालं म्हणून तुम्ही वेगळ्या धर्माचे आणि माझ्या घरी आज उद्या लक्ष्मी पूजन आहे म्हणून मी वेगळ्या धर्माचा. असला विचार भारतीय संस्कृतीचा नाही. तेवढी आपली संस्कृती आणि त्याच्यामुळं भांडत बसत नाही आपण. आज तुमच्या घरी लक्ष्मी पूजन आहे, चला मी तुमच्या घरी येतो, दर्शन घेऊन प्रसाद घेतला. बरोबर. उद्या माझ्या घरी आहे, तुम्ही माझ्या घरी येऊन दर्शन घेता, प्रसाद घेता, एकमेकाशी व्यवस्थित वागतो आणि दोघं मिळून पुढे जातो ऍज अ समाज. त्याच्यामुळे असे वाद शक्यतो टाळा. आणि त्या वादांवरनं मग हा पंचांग करता बरोबर का तो पंचांग करता बरोबर हे व्यर्थ वाद आहेत. बरोबर. अगदी तुम्ही आर्यभट्टाच्या वराहमिहिराच्या काळात जरी गेला तरी तिथं त्यांना पंचसिद्धांतिका हा ग्रंथ का लिहावा लागला? कारण त्याच्या आधी जे 5 सिद्धांत प्रचलित होते, बारहस्पत्य सिद्धांत, अगस्त्यांचं मत वेगळं, नंतर वेगवेगळ्या सूर्य सिद्धांताचं मत वेगळं, हे जे वेगवेगळी मतं आहेत त्याच्यातलं त्या कालानुरूप ज्या गोष्टी होत्या त्या एकत्रित करून जे समोर मांडलं गेलं ते पंचसिद्धांतिक आहे. म्हणजे त्यावेळी सुद्धा मतांतर होतीच. मतांतर असणं ही उलट चांगली गोष्ट आहे, सेलिब्रेट करायची गोष्ट आहे. अरे तुझ्या विचारानुसार हा पाऊस 5 वाजता पडेल, माझ्या हिशोबाने पाऊस 30 वाजताच पडणार आहे, हे डिबेट कुठेतरी व्हायलाच पाहिजे ना. बरोबर. हा, कोण बरोबर कोण चूक, काही ठिकाणी तुम्ही बरोबर याल, काही ठिकाणी मी बरोबर येईल. पण त्या डिबेटच्या निमित्ताने जे मूळ नैसर्गिक सायकल्स आणि त्याच्याशी ट्यून करून घेण्याची जी मानवी इच्छा आहे जास्तीत जास्त चांगलं लाईफ जगायची, त्याचे काहीतरी मार्ग समोर येतात ना. त्याच्यामुळं अशा सांस्कृतिक वादात शक्यतो पडू नये की कुठलं पंचांग योग्य. हा,
प्रत्येक जण आपापल्या परीने चांगलंच सांगायचा प्रयत्न करत असतो, त्याचा तारतम्याने विचार करून आपण फॉलो करावं. बरं, मला आणखी एक प्रश्न आहे की आता ह्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांना सुद्धा मुहूर्त वगैरे सगळंच समजणार आहे. आता वर तुम्हाला घड्याळाची जशी मी माहिती दिली त्या याच्यानुसार खाली जे आहे हे आता इथे जे दिसतंय याचं न्यूमरिक इंटरप्रिटेशन हे आहे. बरोबर. आवर्स, मिनिट, सेकंड्स हे स्टँडर्ड टाइम नुसार आता एक्झॅक्ट 6 वाजलेले आहेत. आता हे 6 वाजलेत, हे कुठले वाजलेत? प्रयागराजला. ओके. म्हणजे भारताचा स्टँडर्ड टाइम प्रयागराजच्या अक्षांशानुसार चालतो, अक्षांश रेखांश. बरोबर. मग म्हणजे 82.5 ईस्ट या रेखांशानुसार पूर्ण भारताचा स्टँडर्ड टाइम चालू. स्टँडर्ड टाइमची गरज कशाला आहे तर मॅक्रो प्लॅनिंगसाठी, म्हणजे रेल्वे टाइम शेड्युलिंग, फ्लाईट टाइम शेड्युलिंग, ऑफिसेसचे ह्या सगळ्या गोष्टी, याच्यासाठी हा स्टँडर्ड टाइम गरजेचा आहे. पण त्याच्याबरोबर हा लोकल टाइम दिलेला आहे. हा आता मी 5 मिनिट मागे आहे तो दिल्लीचा सेट केलाय मी आता याला. ओके. बरं. तो थोडासा हे आहे. ठीक आहे. दिल्ली नव्हे, मला वाटतं मी हा टाइम आत्ता वाराणसीला सेट केलेला असेल मी. बरं. कारण मी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय, त्यानुसार सेट झालेलं आहे ते त्याच्या लोकेशननुसार. ऍक्च्युअली पुणे आणि स्टँडर्ड टाइम याच्यामध्ये जवळपास 26 मिनिटाचा डिफरन्स आहे. बरोबर. तर आणि पूर्ण भारताचा जर विचार केला आपण तर कच्छ ते अरुणाचल याच्यामध्ये 2 तासाचा फरक आहे. बरं. म्हणजे अरुणाचलमध्ये सूर्योदय झाल्यानंतर 2 तासांनी कच्छमध्ये होतो सूर्योदय, एवढा फरक आहे. मग आता आपल्या पारंपरिक गोष्टी ज्या असतात त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा शब्द, एक की पॉइंट म्हणून सांगतोय मी, की असे कितीतरी शब्द आहेत, हजारो शेकडो आहेत, की ब्राह्ममुहूर्त हा शब्द सगळ्यांना माहिती असतो. बरोबर. पण ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय असं विचारलं की एक रॅन्डम कन्सेप्ट डोक्यात आहे फक्त, की या कन्व्हेन्शनल घड्याळामध्ये 4 वाजले पहाटेचे की ब्राह्ममुहूर्त झाला. चूक आहे ते. मी जिथे आहे तिथला सूर्योदय किती वाजता आहे त्याच्या आधीचे 48 मिनिट हा ब्राह्ममुहूर्त आहे. बरं. ओके. म्हणजे समजा योगा कुणी फॉलो करत असेल किंवा आपले पारंपरिक साधना सुद्धा काही करत असेल, काही उपासना करत असेल, किंवा मला ब्राह्म मुहूर्तावर उठून हे करायचंय, प्राणायामाचा हा प्रयोग करायचा आहे, किंवा माझ्या आराध्य देवतेची ही पूजा करायची आहे, तर आत्ता काय होतंय की पहाटे 4 वाजले की ब्राह्ममुहूर्त म्हणून विधी करायला सुरुवात होते. बरोबर. माझ्या ठिकाणी जो सूर्योदय आहे त्याच्या आधी 48 मिनिट. आता उद्या जर सूर्योदय 6:19 आहे तर याच्या आधीचे 48 मिनिट म्हणजे साधारण 5:30 वाजता. ओके. तो ब्राह्ममुहूर्त आहे उद्याचा माझ्यासाठी. बरं. म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी 1-1 मिनिटांनी बदलणार आहे. ओके. ब्राह्ममुहूर्त. बरं. थंडीच्या दिवसात तर आणखीन लेट होणार आहे तो. बरं. माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आता जर आपण पाहिलं तर AI चा जमाना आहे आणि AI च्या जमान्यामध्ये म्हणजे आता आपण बघतोय की विदिन सेकंड अनेक गोष्टी मिळत आहेत, एवढं फास्ट सगळं लाईफस्टाईल सुरू आहे. AI च्या जमान्यामध्ये या कालायन या घड्याळाचा किती उपयोग होऊ शकतो किंवा हे रिलेव्हंट कसं आहे? हा, आता हे मी थोडंसं अभ्यासपूर्वक गोष्ट सांगतो की त्याचा मुळात काल संवेदना आपली निसर्गाशी ट्यून्ड असणं हे जास्त गरजेचं आहे. ते कशासाठी? आता आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर आपण म्हणतो की आज आपण सायंटिफिक टेम्परामेंट मध्ये जगतो आहोत. सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या एरामध्ये आपलं आयुष्य चाललेलं आहे. तर त्या आधुनिक व्यक्तीला समजेल अशा भाषेत जर सांगायचं झालं, आतापर्यंत मी जे सांगितलं ते पंचांग शास्त्रीय भाषेत सांगितलं की बाबा राशी, नक्षत्र, ग्रहस्थिती वगैरे वगैरे, मुहूर्त, ब्राह्ममुहूर्त वगैरे. आधुनिक याच्यात जर सांगायचं झालं तर मुळात गेल्या साधारण 15-20 वर्षामध्ये क्रोनोबायोलॉजी हा सब्जेक्ट खूप प्रचारित झालेला आहे. क्रोनोबायोलॉजी हा सब्जेक्ट काय आहे तर बायोलॉजीची एक डीपर स्ट्रीम आहे. ती जसं साधारणपणे 40-45 वर्षापूर्वी मायक्रोबायोलॉजी ही नवीन स्ट्रीम निघाली होती. बरोबर. ती नव्यानेच लोक अडॉप्ट करत होते की मायक्रोबायोलॉजी आपण कोर्स करूयात, त्याचं म्हणजे स्पेशल घेऊयात. बरोबर.
पण ते सुरुवात झाली आणि मायक्रोबायोलॉजीनी बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय जगभरात क्रांती केली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे माझ्या ड्रॉइंग हॉल पासून, शेतापासून माझ्या ड्रॉइंग हॉल पर्यंत बायोटेक्नॉलॉजीनी जी क्रांती घडवली आहे लाईफस्टाईल मध्ये ती सगळ्यांच्या समोर आहे. मग 45-50 वर्षापूर्वी मायक्रोबायोलॉजी ज्या स्टेजला होतं त्या स्टेजला आता क्रोनोबायोलॉजी हा सब्जेक्ट आहे. क्रोनोबायोलॉजीचं बेसिक स्टेटमेंट आहे, एव्हरी क्रिएचर इन दिस वर्ल्ड हॅज इट्स ओन बायोलॉजिकल क्लॉक. म्हणजे घुबडाला किंवा वटवा घोळाला कुठलं घड्याळ बघावं लागत नाही की रात्र झाली बाबा चला शिकारीला म्हणून. बरोबर. हे प्रत्येक प्राण्याचं नैसर्गिक हे असतं. किंवा अन्य काही प्राणी जगताबद्दल जर वाचन केलं तुम्ही तर काही मत्स्य प्रजाती अशा आहेत की त्यांचा सगळा वावर कुठल्या तरी एका एरियामध्ये असतो, पण अंडी घालताना ते तिथनं हजारो किलोमीटर दूर गेलेले असतात आणि तिथं अंडी घालून ते परत येतात. बरोबर. पण अंड्यातनं निर्माण झालेले नवीन जे बच्चे आहेत त्यांना 1000 किलोमीटरचा मार्ग कसा कळतो, कुठून कळतो, कुणाला माहित नाही. ते परत आपल्या आई बापाला शोधत करत परत त्या 1000 किलोमीटर लांबच्या आपल्या गोठात येऊन मिक्स होतात. ते कुटुंब कबिल्यात येतात. कुटुंब कबिल्यात येतात. हे कुठून येतं तर ते माशाची बाळं काय पुस्तक वाचत बसली का माझं कालायन बघत बसली. बरोबर. ही नैसर्गिक प्रेरणा असतात या. मग या नैसर्गिक आज झालंय असं मॉडर्न लाईफस्टाईल मधल्या बहुतांश जे आपले इश्यूज आहेत आपल्या स्ट्रेसचे, हे सर्वच्या सर्व इश्यूज हे केवळ आणि केवळ आपण नॅचरल सायकल्स पासून डिस्कनेक्ट झालेलो आहोत. आपण आपल्या गरजेनुसार आणि आपल्या मोहानुसार आपलं टाइम प्लॅनिंग करतोय. बरोबर. अरे काय फॉर एक्झाम्पल असं होतच असेल, प्रत्येकाच्या बाबतीत होतं. तुम्ही चूक आहे असं नाही दाखवते मी. समजा तुम्हाला कळलं की मीही आता या कालायन घड्याळाच्या धावपळीत आहे. तुम्हाला समजा उद्या असं, समजा आज आपला इंटरव्ह्यू थोडा सभ्य वेळेत होतोय, समजा असं कळलं नाही मला देशभर पळायचंय, तुम्हालाही 17 ठिकाणी इंटरव्ह्यू घ्यायला जायचंय, बरोबर, तर एखाद असं कॉम्प्रोमाइज आपण बरेच वेळा करतो. अरे रात्री 12 वाजता भेटू आपण. बरोबर बरोबर. कारण दोघांच्याही गरजा, दोघांचंही शेड्यूल तिथं मॅच होतंय, तर चला तिथे करू आपण. बरोबर. आपल्याला तो फ्लो जो आहे तो फ्लो आपल्या टेम्पोरल गरजांनुसार आता आपण मॅनेज करतोय, जो ऍक्च्युअली याच्यानुसार व्हायला पाहिजे, नैसर्गिक ट्युनिंगनुसार. मी जे क्रोनोबायोलॉजीचं जे उदाहरण देत होतो त्या याच्यानुसार मग त्या क्रोनोबायोलॉजी हा विषय साधारण 20 वर्षापूर्वी जरी प्रचारात यायला सुरुवात झाली तरी ऍक्च्युअली त्याला मोठा त्याचा स्कोप तयार झाला. हे 2017 साली सायन्स सेगमेंटचं नोबेल प्राइज जे गेलं ते क्रोनोबायोलॉजी या सब्जेक्टला गेलं. मग तिथून सगळं हाईप झालं त्याचं की म्हणजे 2017च्या पूर्वी 2016 पर्यंत तुम्ही युट्यूबवर क्रोनोबायोलॉजी असं टाकलं असतं किंवा बायोलॉजिकल क्लॉक टाकलं असतं तर तुम्हाला जर 10 सजेशन मिळत असतील, तर 2017 नंतर आज परिस्थिती अशी आहे तुम्ही बायोलॉजिकल क्लॉक हा नुसता टाईप करा शब्द, तुमच्या समोर 1000 सजेशन येतील. बरोबर. एवढा त्याचा विस्तार झालेला संशोधन. हा, तर त्या रिसर्च पेपर मधला एक थ्रेड फक्त सांगतो लोकांच्या माहितीसाठी की त्या थ्रेडमध्ये ह्युमन मेटाबॉलिझम कसं चालतं हे त्या पेपरमध्ये एक्सप्लेन केलेली गोष्ट आहे. की अगदी शॉर्टमध्ये सांगतोय मी, तो काय रिसर्च पेपर आहे आणि खूप डीप मधला आहे. आपल्या गरजेचा जेवढा पॉईंट आहे तेवढा की ह्युमन मेटाबॉलिझम कसं चालतं, तर त्याचं चक्र त्यांनी एक्सप्लेन केलेलं असं आहे, ही सिक्वेन्स आहे की सकाळी उठल्यानंतर जेव्हा पहिला सूर्यकिरण आपल्याला अनुभव येतो, म्हणजे डायरेक्ट सूर्याचा किरणच डोळ्यावर आला पाहिजे असं नाही, तो आपल्याला सेन्स होतो ना की समजा डोळे उघडले, उजाडलंय, हा सेन्स होतो ब्रेनला कुठेतरी. बरोबर. हा सेन्स सुद्धा मग तो सिग्नल पहिला म्हणजे समजा प्रकाश दिसला मला, सूर्यप्रकाश, तर तो माझ्या रेटिनामध्ये जातो, रेटिनामधनं तो सिग्नल जातो हायपोथॅलॅमसला, हायपोथॅलॅमस मधून सुप्राकास्मॅटिक न्यूक्लाई, मग सुप्राकास्मॅटिक, आणि हे सगळं नॅनो सेकंड्स मध्ये घडणाऱ्या घटना आहेत या. की मग तो जो सुप्राकास्मॅटिक न्यूक्लाईला तो सिग्नल गेला दिवस झालेल्याचा, की मग सुप्राकास्मॅटिक न्यूक्लाई पिट्युटरी ग्लँडला जे सिग्नल पाठवतो
त्याचं माध्यम असतं आपले न्यूरॉन्स आणि न्यूरो ट्रान्समिटर्स. मग ते जे न्यूरो ट्रान्समिटर्स काय कॅरी करतात, काय सिग्नल कॅरी करतात, तर पुढच्या 24 तासाची ओव्हरऑल बॉडीची सायकल काय पाहिजे, म्हणजे या बॉडीला भूक कधी लागली पाहिजे, झोप कधी आली पाहिजे, कधी एनर्जॅटिक फील व्हायला पाहिजे, हे सिग्नल तो सूर्यप्रकाश सेन्स झाल्यानंतर होतात. बरोबर. हे सायंटिफिक एक्सप्लेनेशन झालं त्या सगळ्याचं. याच्या डीप मधलं बरंच काही सांगू शकेन मी, पण तेवढ्या सायंटिफिक याच्यात आत्ता जाण्याची गरज नाही आपल्याला. हे कशासाठी सांगतोय मी, तर यालाच पॅरलल मी समोर असं ठेवतो की याच जागे हे सगळं पिट्युटरी ग्लँड, सुप्राकॅझमॅटिक न्यूक्लाई, न्यूरो ट्रान्समिटर्स, अशा सगळ्या थोड्याशा प्युअर सायंटिफिक टर्म्स सांगण्यापेक्षा आपले पुरातन ऋषी फक्त एवढंच म्हणतात की सकाळी उठून ब्राह्ममुहूर्तावर उठून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या. बरोबर. ते कशासाठी, तुमचं नॅचरल ट्युनिंग शाबूत राहण्यासाठी. बरोबर. मग त्या काळात तुम्ही योगा प्रॅक्टिस असो, ध्यानधारणा असो, उपासना असो, किंवा तुम्हाला आवडणारं काम असो, ते जितक्या उत्साहाने आणि अर्थपूर्ण पद्धतीने तुम्ही करू शकाल दिवसाची सुरुवात, ती नैसर्गिक सायकलशी ट्यून्ड असली पाहिजे, एवढा त्याच्या मागचा अर्थ. मग त्याच्यातला धर्मशास्त्रीय अर्थ काय, ते त्यांना मी वेगळं धर्मशास्त्रीय सांगू शकेन. प्युअर शास्त्रीय अर्थ काय, ते क्रोनोबायोलॉजीच्या माध्यमातून वेगवेगळं सांगू शकेन. पण याच्यातून ते सेन्स निर्माण होणं, आणि ते सेन्स निर्माण झाल्याचा फायदा हा आहे की त्याच्यातनं मग आपल्याला जो प्रश्न पडतो की आता जसं मगाशी मी शिल्पकलेचं उदाहरण दिलं, तर आता आर्यभट्ट आणि हे यांचा काळ जर बघितला हजारो वर्षापूर्वीचा, तर आपल्याला सर्वांना पडणारा स्वाभाविक प्रश्न एक आहे की अरे त्यावेळी तर साधी फुटपट्टी सुद्धा नव्हती, तर आर्यभट्टाने सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर सांगितलं कसं काय. बरोबर. आश्चर्यचकित होतात सगळेजण या प्रश्नावर. तर त्याला मी एक फार महत्वाचं उदाहरण देतो, याच्यात श्रोत्यांनी लक्ष द्यावं आणि सिरियसली याच्याकडे बघावं, असं माझं हे आहे की मुळात भारतीय शास्त्र परसिव्ह करण्यासाठी बुद्धीची विशेष क्षमता लागते, आणि ती विशेष क्षमता आपण नॅचरल ट्यूनमध्ये असलो तरच होते. ओके. अशा मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये मी रात्री 12:30 वाजता जेवीन, रात्री 2 वाजता झोपीन, याच्यात नाही होणार ते. बरं. यालाच साधना म्हणतात. दिनचर्या आणि ऋतुचर्येचं महत्व ते आहे की मग त्याचं एक एक्झाम्पल देतो फक्त की फॉर एक्झाम्पल योगशास्त्र हे प्रचलित आहे सगळीकडे. तर आपल्याकडे हे सगळे सूत्रग्रंथ आहेत. तर सूत्रग्रंथ म्हणजे मुळात काय, तर समजा साइन थिटा हे सूत्र सांगितलं मी. सूत्र किती आहे, 4 अक्षराचं आहे. पण साइन म्हणजे काय हे सांगायला मला 100 पानं लिहायला लागेल. बरोबर. बरोबर. तसं सूत्रग्रंथ म्हणजे दिसताना ते 4-5 शब्दच दिसतात, पण त्याचा अर्थ समजण्यासाठी शेकडो पानं अभ्यासावी लागतात. मग योगशास्त्रामध्ये याच्याशी रिलेटेड फक्त सूत्र सांगतो मी की योगशास्त्राचा तृतीय पाद जो आहे, विभूतिपाद, त्याच्यामध्ये 25वं एक सूत्र येतं की भुवन ज्ञानम सूर्य संयमात, एवढंच सूत्र आहे. भुवन म्हणजे काय, तर जे आपण कॅज्युअल पुराण कथांमध्ये जे ऐकतो की सूर्यलोक, चंद्रलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, हे वेगवेगळे लोक जे डिफाईन केलेले आहेत ते म्हणजे भुवन. भुवन ज्ञानम, यांचं ज्ञान, यांचं दर्शन कधी होतं, तर सूर्यावर संयम केल्याने यांचं दर्शन होतं. हे सूत्राचा अर्थ आहे. पण आता संयम या शब्दाचा आज समजणारा अर्थ काय आहे लोकांना, संयम म्हणजे कंट्रोल, एवढाच अर्थ समजतो. पण आपल्या शास्त्रीय भारतीय शास्त्रीय भाषेमध्ये संयमचा अर्थ फक्त कंट्रोल असा नाहीये. संयमचा अर्थ, आता ज्यांना योगशास्त्र माहिती असेल, अष्टांग योग म्हणतो आपण. अष्टांग योगापैकी सगळ्यात पहिली पायरी काय, यम आणि नियम. यम काय आहेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे यम आहेत 5. त्याच्यानंतर नियम येतात, ते काय, शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे 5 नियम आहेत. आता या 10 विधांचं म्हणजे 5 यम आणि 5 नियमांचं ज्याची साधना पूर्ण झालेला आहे असा व्यक्ती म्हणजे संयमी व्यक्ती आहे. मग असा व्यक्ती जेव्हा सूर्यावर स्वतःचं ध्यान केंद्रित करतो तेव्हा त्याला भुवनांचं ज्ञान होतं. हा या सूत्राचा अर्थ आहे.
आज तुम्ही मॉडर्न अनालिटिकल पद्धतीने हे सूत्र कितीही समजायचा प्रयत्न करा, याच्यातनं मॉडर्न माणूस फार तर काय समजेल, अरे सूर्याकडे एकटक बघितल्याने सगळं लोकांचं ज्ञान होतं, असं नाहीये. बरोबर. या सगळ्या गोष्टी हळूहळू याच्या माध्यमातून लोकांना समजायला लागाव्यात, ही मूळ प्रेरणा आहे. हा, त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला घटक जो आहे की आपल्याकडचं मुहूर्तशास्त्र आणि फलज्योतिष, हे फॉलो करण्यासाठी सर्वांनाच उपयोग होणार आहे. आता कुठला मुहूर्त चालू आहे, काय आहे, माझ्या घरात लक्ष्मीपूजन किती वाजता करू वगैरे वगैरे, हे तर कळणारच आहे. पण आपले भारतीय ज्ञान परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. जर कोणाला हे कालायन हे आपलं जे घड्याळ आहे तर हे घ्यायचं असेल तर संपर्क कसा करायचा? तर आत्ता जे उद्घाटन झालेलं आहे आपलं, आपण कम्युनिटी सेंटर मॉडेल द्यायला सुरुवात केलेली आहे. पण साधारणपणे 2 ते 3 महिन्यात, म्हणजे टेंटेटिव्हली मी आता सांगतोय जून एंड पर्यंत याचं हाऊस होल्ड मॉडेल पण काढणार आहोत आपण. मगाशी सुरुवातीला जे सांगितलं 1 फुटापासून 2.5 फुटापर्यंत, म्हणजे जे सगळ्यांना वापरता येईल. आणि त्याच्यानवर येत्या दिवाळीपर्यंत आपण याचं रिस्टवॉचही काढणार आहोत की जे मोबाईलशी कनेक्टेड ऍप सुद्धा मिळेल तुम्हाला त्याचं. आणि ऍप सुद्धा मी फ्री ठेवणार नाहीये. त्याला 2 कारणं, की एक तर मुळात काही ना काही, म्हणजे मी काही फार मोठी फी घेणार नाही लोकांकडून, सामान्यातला सामान्य माणूस वापरू शकेल. अगदी काय 1 रुपी पर डे एवढं काही सबस्क्रिप्शन ठेवणार आहे मी त्याला. याला कारण असं की आता माझ्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये शेकडो ऍप आहेत, 50 ऍप डाउनलोड करून ठेवलेली, त्या किती वेळा वापरतो माहित नाही. पण हे इतकं सिन्सिअरली बघितलं जावं की मी जर ते ऍप फ्री ठेवलं ना तर मला मध्ये अनवॉन्टेड जाहिराती दिसणार आहेत त्याच्यात. बरोबर. म्हणजे गुगलच्या जाहिरातीचा प्लॅटफॉर्म म्हणून माझं ऍप वापरलं जावं ही माझी इच्छा नाहीये. लोकांनी बघताना ते सिरियसली बघावं. तुम्हाला संपर्क कसा करायचा? हा, त्याच्यासाठी मी आता जो नंबर डिक्लेअर करतोय तो 8484888024 हा माझा पर्सनल नंबर आहे. शक्यतो माझी विनंती अशी आहे की आधी मेसेज करून फोन करावा, कारण याच्यामध्ये जसं आता तुमच्या बरोबर इंटरव्ह्यूला बसलोय तशा एवढ्या शेकडो ठिकाणी मला बडबड करावी लागते. तर फोन नाही उचलला गेला तर राग मानू नये. माझ्याकडून ऍटलिस्ट मेसेज बॅक तरी येईल तुम्हाला. धन्यवाद सर. धन्यवाद. चांगलं काम करताय तुम्ही. माझं तर असं म्हणणं आहे की पंचांगाचं जे ज्ञान काय एका विशिष्ट वर्गापर्यंत जे मर्यादित होतं किंवा काही लोकांपुरतंच जे मर्यादित होतं ते ज्ञान, त्या ज्ञानाचं लोकशाहीकरण करण्याचं काम खरं तर सर करतायत. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खरंच शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपलं देखील याचं ज्यावेळेला नवीन आवृत्ती येईल त्यावेळेला देखील परत आपण त्यांची भेट घेऊयात. नवीन काय याच्यामध्ये ॲड केलं ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तुम्हाला जर हे घड्याळ पाहिजे असेल तर त्यांनी सांगितलं संपर्क कसा करायचा. ते बिझी असतात सर, सो तुम्ही अगोदर मेसेज करा. ते 100% तुमच्या मेसेजला रिप्लाय करतील आणि संपर्क साधून ज्यांना हवा आहे तर ते घेऊ शकता. तर तसंच थांबूयात. आणि या प्रसार प्रचारामध्ये तुम्ही विशेष योगदान देताय. या लोकशाहीकरण जे तुम्ही म्हणलं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय आणि सिन्सिअरली करताय, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद.